नमस्कार. मी संध्या सुनील दर्प आज तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गोष्ट सांगणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव ऐकलं नाही अशी एकही व्यक्ती आपल्याला दिसणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर या नावाने परिचित असणारे विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक येथील भगूर या गावी झाला. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, लहानपणापासूनच म्हणजे आपण असं म्हणतो ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं त्यांचं झालंय. ते स्वातंत्र्यवीर झाले, क्रांतिकारक झाले, पण ते काय अगदी त्यांच्या तरुण वयामध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली असं नाही आहे. लहानपणापासूनच या सगळ्या गोष्टी कुठेतरी घडत होत्या त्यांच्या जीवनामध्ये. ते त्याला सामोरं जात होते. लहानपणापासूनच त्यांच्या कार्याची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येईल. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध त्यांच्या मनामध्ये जो असंतोष होता तो व्यक्त करायला त्यांनी सुरुवात केलेली होती. त्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवायला सुरुवात केलेली होती. त्यातूनच अभिनव भारत सोसायटी त्यांनी स्थापन केली आणि या माध्यमातून त्यांनी त्यांचं काम सुरू केलं. स्वातंत्र्यवीरांच्या विविध भाषणांनी लेखांनी तरुणांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग पेरलं होतं, चेतवलं होतं. तुम्हाला माहिती आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर हे बॅरिस्टर होण्यासाठी विलायतेला गेले होते, म्हणजे ते वकील झाले होते. आणि तिथंसुद्धा त्यांनी त्यांचे प्रयत्न सोडून दिले नाहीत. तिथेसुद्धा त्यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी म्हणून शस्त्र पाठवली होती आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा त्यांनी तिथून भारतामध्ये केला होता. त्यांचं असं हे जे काही काम होतं या स्वातंत्र्यप्राप्तीसाठीचं, त्यामध्ये त्यांना राजद्रोहाच्या आरोपावरून 2दा जन्मठेपेची शिक्षा झाली. विद्यार्थी मित्रांनो, राजद्रोहाच्या आरोपावरून तेव्हा त्यांना कैद करून इंग्लंडला नेत होते, तर तेव्हा फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरामध्ये जहाज उभं होतं आणि अशा वेळेस त्यांनी शौचालयाच्या होलमधनं समुद्रामध्ये उडी घेतली. तुम्हाला माहिती आहे, समुद्रामध्ये ही उडी घेताना अगदी खूप गोष्टी सहज शक्य झाल्या का त्यांना? अजिबात नाही. जेव्हा त्या शौचालयाच्या कुपातून त्यांनी उडी घेतली तर तेव्हा त्यांच्या अंगाला कितीतरी ठिकाणी खरचटलं असेल, कितीतरी यातना त्यांना झाल्या असतील आणि अशा खरचटलेल्या अंगाने त्यांनी समुद्रामध्ये उडी मारली. मग मला सांगा तुम्ही की आपल्याला एक वर्ष थोडंसं खरचटलं आणि त्याच्यावर जर मीठ लागलं तर किती यातना होतात, किती वेदना होतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांना झाल्या नसतील का? त्यांना सुद्धा खूप वेदना झाल्या असतील, पण स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी काहीही करायला तयार असणारे हे स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांनी कशाचीही तमा बाळगली नाही आणि तो किनारा पोहून गेले. किनाऱ्यावर तो सगळा समुद्र पोहून किनाऱ्यावरती गेले. पण दुर्दैव त्यांना तिथं पकडण्यात आलं. कारण फितुरी हा फार मोठा काय म्हणतात त्याला की डाग असतो, अतिशय वाईट असतं ते. फितुरीमुळं ते पकडले गेले आणि परत त्यांना अटक करण्यात आली. दुसऱ्यांदा तुम्हाला माहिती, मी सांगितलं तुम्हाला की 2दा त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. 50 वर्ष जन्मठेपेच्या शिक्षेची त्यांनी स्वीकारली होती. परंतु ब्रिटिश साम्राज्याला त्यांनी ठणकावून सांगितलं होतं की मला एवढी झालेली शिक्षा पाहायला ब्रिटिश सरकारच भारतात राहणार नाही आहे. एवढी खात्री होती त्यांना की एवढे 50 वर्ष मी अजिबात भोगणार नाही आहे सगळी कैद माझी, कारण ब्रिटिश सरकार तोपर्यंत भारतात थांबणारच नाही आहे. त्यांना जेव्हा जन्मठेप झाली तर तेव्हा त्यांना अंदमान इथं हलवण्यात आलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. किती महाभयंकर होतं ते. तुम्ही ऐकले का त्याबद्दल? तुम्ही वाचलंय का त्याबद्दल? ती सश्रम कारावासाची शिक्षा होती. तुम्हाला माहिती आहे, घाण्याला बैल जुंपला जातो आणि त्या घाण्यातून तेल काढलं जातं, तर त्या बैलाच्या जागी स्वातंत्र्यवीर सावरकरांना जुंपलं गेलं. एवढे कष्ट घ्यायचे, बैलासारखं काम त्यांनी तिथं त्या घाण्याला जुंपलेलं असताना करायचं. त्याच्यानंतर खायला देणार नाहीत पोटभर कशाला, खायलाच त्यांना नीटनेटकं मिळत नव्हतं. एकट्याला ठेवलं होतं
कोणाशी संपर्क नाही, कोणाशी बोलायचं नाही, अतिशय तिथे घाण असणार, त्याच्यानंतर प्रकाश नाही. बघा ना तुम्ही, म्हणजे खायला नाही, प्यायला नाही, बोलायला नाही, काम तर मरणाचं करून घ्यायचं. आणि अशा वेळेस एखादी व्यक्ती वेडी होऊन जाईल. परंतु ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते. या सगळ्या पुढे ते अजिबात झुकले नाहीत. त्यांना जेव्हा असं हे एकटं एकटं वाटत होतं, तुम्ही करोनाच्या वेळेस सगळ्यांनी अनुभवलं, जेव्हा कोणाशी बोलायचं नाही, कोणाकडे यायचं नाही, जायचं नाही, एकटं एकटंच राहायचं, किती प्रचंड त्रासदायक असतात या सगळ्या गोष्टी. अशा वेळेस त्यांनी भिंतींवरती सॉनेट्स रचले, कविता रचल्या. स्वतःचं एकटेपण या माध्यमातून त्यांनी दूर केलं. आणि मग अशा वेळेस या सगळ्याला शेवटी त्यांना शिक्षेमध्ये सूट मिळाली आणि ते बाहेर आले. पण तुम्ही लक्षात घ्या की अशा पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी कष्ट घेतले, मरणप्राय यातना भोगल्या. पण हे स्वातंत्र्यवीर सावरकर नुसते क्रांतिकारक नव्हते. मग त्यांनी क्रांतिकारकाबरोबरच वेगवेगळ्या पैलूंनी त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या समोर येतं. तर हे जे काही स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, हे आपल्या सर्व भारतीयांसाठी अतिशय आदरणीय आहेत, वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. ते फक्त भारताला त्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले म्हणून नाही, तर ते लेखक होते, ते नाटककार होते, ते भाषाप्रभू होते. त्यांनी मराठी भाषेला अगणित शब्द दिलेले आहेत. कित्येक शब्दांसाठी मराठी माणूस अडला होता. अशा वेळेस या मराठी माणसाला त्यांनी अगणित शब्द दिले, जे संस्कृतमध्ये वापरले जातात. त्यांनी स्वतः म्हणजे अर्थात संस्कृतमधूनच ते त्यांनी मराठीसाठी दिलेत. काही मराठीमध्ये स्वतःचेच शब्द आहेत. असे भाषाप्रभू होते ते. त्यांनी संस्कृतमध्ये संन्यस्त खड्ग नावाचं संस्कृत नाटकसुद्धा लिहिलेलं आहे. तुम्हाला त्यांची गाणी माहिती असतील. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. दुसरं, जयोस्तुते श्री मंगले शिवास्पदे शुभदे. सगळ्यांना माहिती आहे हे गाणं. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे. असे हे स्वातंत्र्यवीर सावरकर कोणाला आवडणार नाहीत असं कधीही होणार नाही. आपल्या सर्व भारतीयांच्या मनामध्ये अतिशय आदराचं असणारं हे स्थान स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या वागण्यानं, कर्मानं मिळवलेलं आहे. अशा या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मृत्यू 26 फेब्रुवारी 1966 रोजी झाला. या स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपण विनम्र आदरांजली देऊयात, त्यांना शतकोटी प्रणाम करूयात. धन्यवाद.